तर माहितीच आहे की नेहमी मी तुमच्यासाठी नवनवीन रेस्टॉरंट सर्च करत असते. तर आज सुद्धा मी असंच एक नवीन रेस्टॉरंट तुमच्यासाठी शोधलेलं आहे आणि ज्याचं नाव आहे बोन्साय दी चायनीज हाऊस. आणि हे प्रसिद्ध आहे त्यांच्या ऑथेंटिक चायनीज डिशेससाठी. चला तर आपण आत एंटर करूया आणि पाहूया यांचा मेन्यू आणि अँबियन्स. लेट्स गो. सो तुम्ही एंटर केल्यानंतर इथे तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल दिसेल की यांची जी बाहेरची सिटिंग अरेंजमेंट आहे मस्त अशी थंडीच्या टायमाला रात्री बसण्यासाठी खूप छान. सो आता चला आपण आत एंटर करूया. या तर ह्या बाजूला यांची अशी स्पेशियल सिटिंग अरेंजमेंट आहे. आल्याला तुम्हाला इथे काउंटर लागतो आणि पूर्ण एसी सेक्शन आहे. तुम्ही इथे बघू शकता. तुम्ही खरं सांगतो तुम्हाला आल्या इकडचं काय आवडलं, अँबियन्स तर आवडला, पण मेन म्हणजे इकडची ही ब्लॅक डिश आणि ही कटलरी. सहसा आपल्याला ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत नाही. बघा तुम्ही, खूप सुंदर अशी ब्लॅक डिश आहे आणि त्याच्यावरती जेव्हा चायनीजचे जेव्हा पदार्थ याच्यावरती येतील ना तर ती अप्रतिम दिसेल. सो इकडे तुम्ही बघू शकता इंटिरियर पण सिंपल आणि सोबर असं इंटिरियर केलेलं आहे. म्हणजे खूप मोठी तुमची पार्टी वगैरे असेल तर याच्यासाठी सुद्धा यांनी स्पेस दिलेला आहे. तुमची समजा कमी लोक असतील आणि फॅमिली फंक्शन काही असेल किंवा गेट टुगेदर वगैरे किती पार्टी, सो त्याच्यासाठी सुद्धा खूप सुंदर अशी ठिकाणं आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. सो चला आता हे जर ठिकाण तुम्ही बघताय ना तर इकडचा एक टेबल मी घेते आणि त्याच्यानंतर तिथे जाऊन मग चायनीजचे जे डिशेस आहेत त्या मी टेस्ट करते. तर इथे आपल्या बरोबर आता बोन्सायचे जे ओनर आहेत. सो आपण आधी फर्स्ट ऑफ ऑल त्याचं नाव जाणून घेऊया. आपका नाम क्या है सर? ओके. और ये जो कंसेप्ट है चाइनीज का, तो वो आपने क्यों डिसाइड किया कि चाइनीज रेस्टोरेंट चालू करना है? मैं इससे पहले यहाँ पे पैनिशन रेस्टोरेंट पे था. वहाँ से आई गॉट द कंसेप्ट कि we'll do something in more into Chinese cuisine, but with that speciality. So Bonsai is not just Chinese. We are special, like we are being known for our USP, that is special starter and no MSG. And that food is without MSG, no MSG at all. And we are with our special appetizers sections that you will get, that is a special blend of Chinese sauces, Indian spices and cream. So apart from here, you won't get anywhere else in entire Thane. Even you move toward the Bombay, you won't get anywhere else. That is a special curation, and that's why, like, see, Chinese cuisine and Chinese things everyone sells. So why, if people right now, why you will come to Bonsai? Question mark. Right. So why we should go to Bonsai? So our starter is something, our appetizer is something you come for. Because that is something you won't get anywhere else, and it is very mouth-watering. So तुम्ही ऐकलत ना की ह्यांचा असा दावा आहे की ह्यांच्यासारखं जेवण तुम्हाला ऑल ओव्हर ठाण्यात you move toward Mumbai, South Bombay, मुंबई you won't get that कुठेच stuff. मिळणार नाही. हा यांचा दावा आहे. पण त्याच्यासाठी मला टेस्टिंग पण करायला पाहिजे. Yes. कारण मी जेव्हा टेस्ट करेल तेव्हाच माझ्या व्ह्युअर्सना पण कळेल की एक्झॅक्टली हे चायनीज जे आहे ते ऑथेंटिक आहे की. तर हे जे नाव आहे बोन्साय, तर हे तुम्ही कसं रिलेटेड की हे नाव ठेवलं पाहिजे? So when I was reading the book Chinese philosophy, Chinese philosophy का book I was reading, from there I got this name Bonsai. So this is more famous into Japanese now, but when we when we read the book, we get to know, see, it is originated from China. The root is from China, and the story is like, you see, everything, whenever like a restaurant philosophy or a service philosophy is something, you should always have a story to tell. So that is more interesting. Though it's your food, it's your dish, your name. So we started from the name. So bonsai, like in Indian culture, we keep tulsi in our home with a philosophy that goodwill will come, good luck will come. Right. It is a positive one. So bonsai Chinese people think they keep bonsai plant in their home. See, it is a stress relief for them. So from there, like, it is mainly the positiveness. So when you get to know the story, so your mind is automatically into positive zone. And when you enter the restaurant and you're sitting and you're in the positive side, so whatever dish comes to you, you will always be like, yeah, positive things are there in mind. You are not to judge between negative or positive. Positiveness is already entered in your mind. all depend upon the name. Exactly. So it's all about the service. You came, unless I'm telling you about this story, you won't get it. But once we had an interaction, I told you. So now when food will come, you won't between now whether you should go negative or positive. You'll rate between positive 1 to 10.
So half of the thing has already done the name, like name has done already half of the thing. Now there is a taste. वन मोर थिंग आई वांट टू आस्क है, ये जो प्लेट है वो मुझे थोड़ा डिफरेंट लगे कि नॉर्मली बहुत सारे जो व्हाइट प्लेट या फिर रेड, जो अपने यहाँ पे लोकल चाइनीज रहते हैं वहाँ पे तो रेड कलर के जो प्लेट्स रहते हैं मरून या रेड, और ज्यादा से ज्यादा व्हाइट जो थोड़े बड़े रेस्टोरेंट है, तो आपने ब्लैक कलर की थीम। So when you enter, how you felt? Like a cozy fancy restaurant or den? It is, you feel more like a den. You see entire this interior and all, it is more like a den. So den is little suicide, little darkish. So that's the reason we came with the concept कि we'll go lighter to darker. You can see the base of the table. It is light, then semi-light, then dark. Okay. That's how we are. And this entire this is being like it's not been purchased. We have made it through a factory. Great. We were supposed to be a great company, so with the bonsai is like a plant, so we had some with the concept. So we were like in fact one of the company helped us. इसमें उन्होंने ये कर दिया. Okay, nice. यहाँ का exactly address? Waghly Street, road number 16, head of Mile Store. Bonsai Chinese और everything हो. Prime station and bar के बाजू में. Okay. और यहाँ का टाइमिंग क्या रहेगा? 12 PM to 12 PM. ओके, मतलब कंटिन्यू चालू रहता है, इसमें बिल्कुल भी ब्रेक नहीं। ओके, और आपके हिसाब से यहाँ की जो आपकी स्पेशलिटी है तो उन लोगों में क्या क्या है? See, bonsai में Turkish नहीं है, Turkish को नहीं है, कुछ नहीं है. So this is something you should always try for. मेरे लिए भी नया है ये. Yes, ये सबके लिए नया है, but सबके लिए ये मतलब this is something you'll come again. Trust me. Like Turkish roll है, हमें जितने भी special appetizers है, that is very good and very mouth-watering. So I'll suggest personally Turkish roll. You try with the Turkish roll. Even if you are starting with the soup, you try mancha soup and lemon coriander. This is way different than other you'll start. It is way authentic. क्योंकि अजीनोमोटो यूज नहीं कर रहे हैं, कलर्स नहीं यूज कर रहे हैं. The colors that we use is extracted from the natural vegetable. So quality, you be assured, you'll never let you down. मतलब छोटे बच्चे भी अगर यहाँ पे आए तो Yes. तो उनको भी कोई प्रॉब्लम नहीं होगा कि चलो वही हम लोग का कंसेप्ट था कि तरीका से चाइनीज से सब देते हैं. Right. So something why people should come to Bonsai. You should have something in like what we have known in our society is what better you are serving, people should come here. Right. The USP होना चाहिए. Even if you have USP, you are बार-बार आने चाहिए. आने चाहिए. Trust me, the customer retention is my key till now. So you just try and let us know. तो फिर आज का जो मेरा लंच है वो मैं आप पे छोड़ती हूँ. आप डिसाइड करना कि मुझे यहाँ का क्या क्या खाना चाहिए और आप जो भी बोलेंगे वो मैं ट्राय करूंगी. आपकी स्पेशालिटी. तो चला आता जे ओनर आहे त्यांच्याशी गप्पा मारून झालेले आहे. दादा टेबलावर आपल्या काय काय येत आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते. तर तुम्ही माझ्या मागे बघताय व्यवसायाचं मिशन. तर चला आपण आज एंटर करूया. तर काय काय चालू आहे? ते नॉर्मल प्रिपरेशन चालू आहे. हा आपला काय व्हेजचा आहे आणि हा आपला काय नॉनव्हेजचा आहे. यहाँ पे नॉनवेज कटिंग होता है, वेज कटिंग होता है. कटिंग को डिफरेंट वेज नॉनवेज. ओके, और यहाँ पे सारी सब्जियाँ रहती है. ओके, मतलब ये पार्सल के डिब्बे भी यहाँ पे रेडी है पार्सल से. ओके, ठीक है. तो अभी वहाँ पे क्या बनना है? यहाँ पे पकड़ा के कौन सा किचन मध्ये आता बरेच गोष्टी चालू आहेत आणि चायनीज मध्ये थोडामध्ये आता नुसती बाहेर जाते कारण आता लगभग थोडी सुरू झालेली आहे. कारण आता बाहेर पण आता हळूहळू गर्दी व्हायला सुरुवात होईल. टाइम पण झालेला आहे. तर आमच्या आता टेबलवरती काय काय येत आहे ते तुम्हाला दाखवलं. हे आहे बोंजायचं मेन्यू कार्ड. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे म्हणजे काय काय पदार्थ यांच्याकडे वेगळे पण आहे तो तुम्हाला मी सांगते. बोंजाय चायनीज हाऊस. 2 starts with roasted पापड़, मसाला पापड़, चना कोलीवाड़ा,
चिकन कोलीवाडा सूप मध्ये पण यांच्याकडे मंचाव, जिंजर कोरिअँडर, लेमन कोरिअँडर इन व्हेज अँड नॉन व्हेज, आणि यांचं बुंजाई स्पेशल सूप पण इथे अवेलेबल आहे. आणि नेक्स्ट आहे बुंजाई स्पेशल ॲपिटायझर्स नॉन व्हेज, त्याच्यामध्ये लेमन ड्राय, दुबई ड्राय, नावं काही काही वेगळी आहे, माझ्यासाठी पण नवीन आहे. टर्किश रोल, चीज ब्लास्ट, स्टार्टर्स इन नॉन व्हेज, चिकन लॉलीपॉप, चिकन क्रिस्पी, चिकन लॅम्बा, डायनामाइट प्रॉन्स, बटर गार्लिक प्रॉन्स. त्याच्यानंतर बुंजाई स्पेशल व्हेज मध्ये पण बरेच सारे प्रकार आहेत. पनीर इटालियन ड्राय, पनीर रेड कूक, पनीर चीज गार्लिक व्हेज चीज ब्लास्ट, आणि व्हेज स्टार्टर्स मध्ये पनीर चिली स्प्रिंग रोल, त्यानंतर क्रिस्पी कॉर्न कर्नल, लोटस स्टीम अँड चीज नट इन हनी चिली, असे पण बरेच सारे वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्याकडे. राईस मध्ये यांच्याकडे चिली ऑइल फ्राईड राईस व्हेज आणि नॉन व्हेज, पायनॅपल फ्राईड राईस, नूडल्स मध्ये सुद्धा पॅन फ्राईड राईस, रामेन बोन्झाई नूडल्स हे सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे. राईस विथ ग्रेव्ही, शेरपा राईस, 1000 आइसलँड राईस, हेवन राईस, चॉपर राईस, नूडल्स विथ ग्रेव्ही मध्ये 1000 आइसलँड नूडल्स, हेवन नूडल्स, असे पण प्रकार आहेत त्यांच्याकडे. पॉट राईस आहेत, रोज गार्लिक सॉस, सिंगापूर चिली सॉस, त्यानंतर स्टर्ड फ्राईड वेजेस आहेत. त्यानंतर त्यांच्याकडे चिकन इन सिंगापूर चिली, हे ग्रेव्ही फ्रॉम गो असं आहे. बेवरेजेस म्हणजे यांच्याकडे फ्रेश लाईम वॉटर, सोडा, सॉफ्ट ड्रिंक्स पण अवेलेबल आहेत. अशा प्रकारचं ह्यांचं हे मेन्यू कार्ड आहे. परंतु मी इकडचे जे ओनर आहेत सो त्यांनी जे मला सजेस्ट केलेलं आहे ते आज माझ्या टेबलवरती आहे. सो चला आता स्टार्ट करूया आपल्या सूप आणि स्टार्टर्सला. हे सूप झालेले आहेत आणि सूपमध्ये मी एक व्हेज आणि एक नॉनव्हेज सूप मागवलेला आहे. तर ते कोणतं आहे दाखवते. हे आहे व्हेज लेमन कोरिअँडर सूप आणि हे आहे चिकन मंचाव सूप आणि याच्यावर आणि फ्राईड नूडल्ससुद्धा दिलेले आहेत. सो टेस्ट करते. लेमन कोरिअँडरपासून तुम्ही ते बघू शकता की खूप साऱ्या भाज्या याच्यात घातलेल्या आहेत. फ्लॉवर आहे, कोबी आहे, मशरूम आहे, गाजर आहे आणि खूप सारा लसणाचा वापर केलेला आहे. थंडीमध्ये मस्त मस्त गरम सूप. काय मला सध्या ना थंडी एवढी आहे ना की थोडासा खोकला पण झालेला आहे. सो असं गरम गरम गळ्याकडे ना मस्त वाटतंय. खूप छान. ह्याच्यामध्ये जो लेमनचा जो अरोमा टेस्ट जी येते ना ती अप्रतिम आहे. आणि जे छोटे छोटे लसणाचे जे पीस आहेत तर ते पण खरंच खूप छान वाटत आहेत. आणि हे आहे मंचाव सूप. आपण नेहमीच मंचाव सूप पीत असतो. ऑलमोस्ट लोकांचं सगळ्यांचं फेवरेट आहे हे. पण मला इकडे ओनरने रेकमेंड केलेलं होतं की तुम्ही हे सूप पिऊन बघा आणि थोडंसं वेगळेपणा आहे. सो याच्यात मी थोडेसे फ्राईड नूडल्स टाकते आणि आत्ता मी टेस्ट करते. सो हे पिल्यानंतर कळेल की याच्यात काय वेगळेपणा आहे तो. चिकनचे पीसेस आणि अगदी भरपूर टाकलेले आहेत याच्यामध्ये. आणि इवन आलं जे टाकलेलं आहे ना त्याचा एक मस्त असं टेस्ट अगदी घेतल्या लागते आहे. आणि जसं मी तुम्हाला आता म्हटलं ना की मला थोडीच सर्दी झालेली आहे थोडंसं क्लायमेटमुळे. सो ह्या दोन्ही गोष्टी माझ्यासाठी अगदी परफेक्ट आहेत. आणि कदाचित त्याच्यामुळेच असेल आज मी चायनीज रेस्टॉरंटला जायचं ठरवलेलं होतं. सो चला हे दोन्ही सूप संपवते आणि त्यानंतर ह्यांची जी स्पेशल जे स्टार्टर्स आहेत, युनिक स्टार्टर्स आहेत जे मगाशीसुद्धा ओनरने सांगितलं तर ते ट्राय करते. तुम्ही इथे पाहू शकता एकही टेबल खाली नाही आहे. सर्व टेबल्स ही फुल झालेली आहेत. आता घड्याळात 1 वाजलेला आहे आणि लंचसाठी इथे बरीच गर्दी आहे. हा जो एरिया आहे तो कॉर्पोरेट ऑफिसेसचा एरिया. आजूबाजूला बरीच सारी कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत. सो लंच टायमाला इथे बरीच जण येत असतात. तर आता इथे बरीच जण खाण्यासाठी आलेली आहेत. लंच टाईम झालेला आहे. सो माझ्या बाजूच्या टेबलवरती जो एक जण आहे ना सो त्याच्याकडनं आपण आता रिव्ह्यू घेऊ इकडच्या खाण्याचा. सो काय नाव तुझं? ओके. तुला कसं वाटलं इकडचं खाणं? म्हणजे कसं आहे? क्वालिटी चांगली आणि इन्ग्रेडियंट चांगल्या क्वालिटीचे वापरले. म्हणजे मिक्स नाहीये, ऑइल पण खूप चांगले, स्पायसेस जास्त नाहीये आणि ऑल ओव्हर सगळं रिव्ह्यू चांगला आहे. ओके. तू फर्स्ट टाइम आलाय का? फर्स्ट टाइम माझ्या बहिणीने मला अप्रिशिएट केलं होतं की दादा आपण माझ्या जॉब जवळ आपण येऊ इथं जेवायला. तिच्यासोबत आलो. ओके ओके ओके. काय मागवलंयस मग? हे त्याने कोणता स्पेशल राईस आणि सगळे व्हेज का नॉन व्हेज? व्हेज मध्ये
वेज सांगा. Hi, my name is Ravi D'Souza. I am working in this Bhairav Mike show. So I am here from last 1 year. So I am becoming to this bonfire from last 3-4 months, and the food is quite tasty. तर आता सूप पिऊन झालेला आहे आणि आता आपले स्टार्टर्स आलेले आहेत. समथिंग युनिक आहेत आणि नावही फार वेगवेगळी आहेत या तिघांची. तर आपण सरांकडनं जाणून घेऊया की कोणते कोणते स्टार्टर्स आहेत. काय आहे This is mushroom lemon dry. मशरूम लेमन ड्राय, This is a USP Turkish roll. तुर्किश रोल, आणि हा दुबई dry. दुबई ड्राय. ओके, ठीक आहे. मी आता या सर्वांचं तर ट्राय करते आणि मागचा विवर्सा जाणते की याची टेस्ट कशी आहे. थँक्यू सो मच. सो चला आता एक एक गोष्टी ट्राय करते. तसं मी ऑइल मध्ये हे टॉस केलेलं आहे. सो त्याची जी एक वेगळी टेस्ट येते, क्रिस्पीनेस आहे आणि जी ह्याची जी ग्रेव्ही आहे ती तुम्ही बघू शकता थोडी वेगळी आहे. पूर्ण तसं ड्राय नाहीये, हलकी याच्यामध्ये येलोइश कलर मध्ये आहे. हे खूप सुंदर यांची स्पेशालिटी आहे, मगाशी मला त्यांनी सांगितलं. आणि हा एक त्याचे एक वेगळेपण आहे, तो बघूया काय आहे तो. ओके, त्याच्या आतमध्ये तुम्ही बघू शकता. मला असं आता ह्याला आता टेस्ट केल्याशिवाय तर कळणार नाही ही गोष्ट काय आहे ती. बट आतमध्ये व्हाईट स्टफिंग आहे, चिकनचं स्टफिंग आहे याच्यात. वाव, एक नंबर, खूप सुंदर. चिकनचा जो रोस्ट चिकन आहे सो त्याचा फ्लेवर याच्यामध्ये येतोय. हे पण असं थोडंसं थिक ग्रेव्ही मध्ये आहे आणि वरती याच्यावरती पूर्ण ह्यानी क्रीम पोर केलेलं आहे. खूप छान डिश आहे ही सुद्धा. आणि ते आता जे नेक्स्ट आहे ही पण चिकनचीच डिश आहे वाटतं. समथिंग दुबई असं काहीतरी आहे नाव. नाईस, थोडंफार चिकन क्रिस्पी सारखी टेस्ट आहे याची, पण हे चिकन क्रिस्पी नाहीये. खूप छान आहे. सो आता चला ह्या तिन्ही ज्या स्टार्टर्स आहेत तर ते आता मी संपवते आणि मेन कोर्स मध्ये मी काय मागवलेलं आहे ते तुमच्यावर शेअर करते. यम अशी स्टार्टर्स सुद्धा संपलेली आहेत. सो पुन्हा आपण यांना विचारूया की आता मेन कोर्स आलेले आहेत, तर मेन कोर्स मध्ये काय आहे ते. So this is an authentic pan fried noodle. Pan fried noodles. This is pot rice. पॉट राईस अँड Hunan chili sauce. हुनान चिली सॉस. तर आता मेन कोर्सचं टेस्टिंग. सो हे आहे आणि आता हा राईस पण घेते मी. पॉट राईस आहे हा आणि त्याच्याबरोबर हा जो आहे तो आहे हुनान सॉस. सो हुनान सॉस पण ह्याच्याबरोबरच येतो ह्या पॉट राईस बरोबर. सो आता ह्या सर्व गोष्टी टेस्ट करायच्या आहेत. आणि आता मी थोडंसं घेते ओनली फॉर टेस्टिंग. सो ह्या पॉट राईसपासून सुरुवात करते. पॉट राईसची जी टेस्ट आहे ना ती नॉर्मली आपला जो व्हेज फ्राईड राईस असतो ना तसं आहे, परंतु थोडंसं जसं आपला जो फ्राईड राईस असतो तो थोडा ड्राय असतो, पण हा ड्राय नाही आहे. आणि याच्यामध्ये जे प्रॉपर असा त्यांनी चिकनचं यूज केलेलं आहे, म्हणजे चिकन चॉप चिकन यांनी याच्यामध्ये दिलेलं आहे. हे बघू शकता की खूप मोठे मोठे पीस नाही आहे त्याच्यात. आणि ऑमलेटसुद्धा ह्याच्यामध्ये ऑमलेटसुद्धा छोटे छोटे पीस आहेत. आणि त्याच्याबरोबर हा जो हुनान सॉस आहे तो मी वेगळा ट्राय करते. ह्याच्यामध्ये सुद्धा चिकन आणि अंडं जे आहे तर त्याचं कॉम्बिनेशन याच्यामध्ये आहे. थोडीशी थिक ग्रेव्ही आहे आणि खूप मस्त आहे. स्पायसीनेस नाही आहे, कारण नॉर्मली आपल्याला जेव्हा व्हेज फ्राईड राईस घेतो तसा स्पायसी ग्रेव्हीचा आपण वापर करतो, म्हणजे मागवतो आपण, तसं नाही आहे. टेस्ट खूप छान आहे. आणि आता ह्याची टेस्ट करते. गरम गरम आहे अगदी. आणि थंडीमध्ये असे गरमागरम पदार्थ खायला एक नंबर. खूप ही पण डिश छान आहे. बाय द वे याच्यामध्ये भाज्या आणि चिकन वगैरे सर्वच गोष्टी याच्यामध्ये टाकल्या. थोडीसं म्हणजे जे चिकन चिली जे असतं सो त्याचं इथे प्रिपरेशन आहे. याच्यामध्ये अंडं आहे आणि फ्लॉवर, गाजर आणि अशा विविध प्रकारच्या भाज्या याच्यामध्ये ॲड आहेत.
सो चला आता हे जे मेन कोर्स आहे ते मी सर्व संपवते, कारण खूप युनिक आहे. म्हणूनच मी इकडचे ओनर आहेत तर त्यांना मी सांगितलं की तुम्ही नावं सांगा, कारण नॉर्मली हे जे पदार्थ आहेत ते आपल्याला इतर रेस्टॉरंटमध्ये नाही पाहायला मिळत. तर नावंही युनिक आहेत आणि टेस्टही युनिक आहे. तर चला आता ह्या सर्व गोष्टी जे मेन कोर्स आहे ते संपवते आणि त्यानंतर तुमच्याशी बोलते. माइंड ब्लोईंग असे सूप्स, लेमन कोरिअँडर आणि लेमन मशरूम जे स्टार्टर्स होतं ना ते सुद्धा अप्रतिम होतं. मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही इथे आल्यानंतर लेमन कोरिअँडर सूप आणि जे लेमन मशरूम स्टार्टर होतं ना ते तर नक्की ट्राय करा. मस्त एक नंबर डिश होती ती. आणि त्याच्यानंतर मेन कोर्ससुद्धा खाऊन झालेले आहेत. आणि आता मी इथे लिंबू सरबत घेते, कारण थोडंसं आता मला असं खूप खाणं झालेलं आहे. सो आता मला तुम्ही सांगा की या जस्ट 4 महिन्यामध्ये मी आता आल्यानंतर पाहिलं की ऑब्वियसली आम्ही सगळीकडे लवकरच जातो थोडंसं, तर नंतर मग एवढी गर्दी झाली की पूर्ण इथे बसायलासुद्धा जागा नव्हती, वेटिंगही होती. तर हे 4 महिन्यात कसं तुम्ही कव्हर अप केलं सगळ्या गोष्टी? की आपण फक्त 2 गोष्टीवर फोकस केला आहे, क्वालिटी ऑफ सर्व्हिस आणि क्वालिटी ऑफ फूड. So that is something we have been taught कि marketing and everything is secondary option. When we are good with the food and we are good with the service, then automatically people will come and they'll like the food. It's not about who are sitting at the home, it's about who are sitting in the restaurant and how they are experiencing. So thank you for coming and thank you for sharing lovely feedback. नाही तर मी खरंच तुम्हाला सर्वांना सांगेन की बोन्साई रेस्टॉरंटला हे जे चायनीज रेस्टॉरंट आहे सो त्याला नक्की 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 व्हिजिट करा. आणि आजचा व्हिडिओसुद्धा मी इथेच संपवते आहे. खूप छान अशा जेवणाने आजचा एंड आणि लिंबू सरबती. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.